आहे, निवडणुका आहेत म्हणून आपल्याला तुकडं फेकणं सुरू आहे की आता हे 2-4 तुकडं घ्या आणि गप्प बसा आणि मलाच मत द्या. भाजप आणि तिघाडी सरकार विरोधात राज्यात वातावरण निर्माण झाले आहे. महागाई आणि बेरोजगारी यांनी पोळलेल्या महिलांनी आज गुरुवार दिनांक 21 मार्च रोजी कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोह्यात एल्गार केला. या महिलांनी भाजप तिघाडी सरकारच्या तोंडावर अक्षरशः साड्या फेकल्या. रेशन दुकानातून महिलांसाठी एक कार्डवरती एक साडी मोफत देण्यात आली होती. या साड्या मूल निवासी आदिवासी महिलांनी सरकारला परत केल्या. रोहा तहसील कार्यालयात येऊन महिलांनी साड्या जमा केल्या. यावेळी सरकार विरोधातील संतापाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिजाऊ सावित्रीची लेक आणि सर्वहारा जन आंदोलनाच्या संस्थापिका उल्का महाजन यांनी केले. त्यांच्यासोबत सोपान सुतार, चंदादेवी तिवारी, समीर ढुमणे, उमेश ढुमणे, मनीषा ढुमणे, रुक्मिणी जाधव, लता वाघमारे, उषा हिलम आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या. आताचं जे सरकार सत्तेमध्ये आहे त्या भाजप सरकारचं धोरण भिकेचे तुकडे फेका आणि हक्क काढून या असं धोरण आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांचे हक्क नाकारले गेलेत, कारण कामगार कायदे रद्द झालेले आहेत. शेतकऱ्यांसाठी जुलमी कायदे आणण्यात आलेले आहेत. आणि रेशन यंत्रणेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये एका बाजूला ते फुकट रेशन दिल्याचा दावा करतायत, पण महाराष्ट्रामध्ये 14 जिल्ह्यांचं रेशन बंद करण्यात आलेलं आहे. आणि हे 14 जिल्हे विदर्भ आणि मराठवाड्यातले आहेत, जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात जास्त होतात. आणि त्या विभागासाठी म्हणून महाविकास आघाडी सरकारने विशेष योजना राबवून त्या सर्व शेतकऱ्यांना 100% शेतकऱ्यांना रेशन देणं चालू होतं. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर 2023मध्ये ते रेशन देणं बंद करण्यात आलेलं. आणि आत्महत्या तिथे वाढत आहेत, पण त्याचीही दखल घेतली जात नाही आणि हे रेशन संपूर्णपणे बंद करण्यात आलेलं. तर त्याचा निषेध हा आजच्या आंदोलनाचा एक भाग होता. आणि दुसरं, ज्या रेशनवर साड्या वाटप करण्यात आलेल्या आहेत त्या साड्यांच्याबद्दल जेव्हा संघटनेमध्ये आम्ही सगळ्या महिलांसमोर ह्याची मांडणी केली, तर ज्या देशामध्ये महिलांवर अत्याचार झाल्यानंतर, बलात्कार झाल्यानंतर गुन्हे दाखल होत नाहीत किंवा त्याच्यामध्ये जर सत्ताधाऱ्यांचे पदाधिकारी किंवा सत्ताधाऱ्यांमधलेच भाजपचे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांना पाठीशी घातलं जातं, FIR नोंदवला जात नाही. मग ते हाथरसचं प्रकरण असो, ते जम्मू काश्मीरमधली लहान बालिका आसिफा असो, किंवा मणिपूरमध्ये आत्ता 2 महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली, त्यांच्यावर बलात्कार झाले ते प्रकरण असो, या सगळ्या प्रकार, किंवा बिल्किस बानोच्यावर गुन्हा म्हणजे ज्यांनी बलात्कार केला त्यांचे गुन्हे सिद्ध होऊन ते गुन्हेगार जन्मठेपेमध्ये जेलमध्ये असो, त्यांना 15 ऑगस्टच्या दिवशी मुक्त करून त्यांचा हार घालून सत्कार केला जातो. हे ज्या देशात घडतंय तिथे, आणि आदिवासी महिलांचा अपमान करून त्यांची विटंबना मणिपूरमध्ये केली जाते. आणि आपले पंतप्रधान त्याबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाहीत किंवा त्याबद्दलचा उल्लेखही ते टाळतात. अशा स्थितीमध्ये महिलांना साड्या देणं हे काय आहे आणि अशा साड्या घ्यायच्या काय ह्या सरकारकडून, हा प्रश्न आम्ही आमच्या सर्व महिला सदस्यांना विचारलेला असताना सगळ्यांचा एकमुखी निर्णय झाला की या साड्या आम्ही परत करणार. कारण आमच्या बहिणींची लाज, त्यांचा मानसन्मान राखणं सरकारला जर जमत नसेल तर अशा सरकारकडून आम्ही साड्या घेणार नाही. आमच्या एका बहिणीचा अपमान हा आमच्या सर्व स्त्रियांचा अपमान आम्ही मानतो, असं म्हणून आज त्या साड्या इथे परत करण्यात आलेल्या आहेत. सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे आणि स्त्रियांबद्दलचं जे धोरण आहे भाजपचं त्याचा निषेध करून आज म्हणजे शेकडो साड्या आदिवासी महिलांनी विशेषतः त्यांना मिळालेल्या त्यांनी परत केलेल्या. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.